नमस्कार, माझे नाव रेहान सलाम शेख. माझे नाव शर्वरी बाबूराम पाटील. माझे नाव भूमिका अनंता गडगे. माझे नाव कल्पेश वाजेंद्र खेळे. व माझे नाव आयशा वनदास गडगे आहे. आम्ही रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरबे तालुका पनवेल या शाळेचे विद्यार्थी आहोत. विकसित भारत मिलेथॉन 2025 या स्पर्धेमध्ये आमच्या थीमचे नाव आहे समृद्ध भारत. आपल्या परिसरात ठिकठिकाणी अन्य रस्त्याच्या कडेला आपल्याला कचरा पडलेला दिसतो. या कचऱ्याचा आपण व्यवस्थितपणे निचरा केला नाही तर लोकांचे आरोग्य बिघडू शकते. तसेच वायू प्रदूषण, जल प्रदूषण, माती प्रदूषण अशा प्रकारचे प्रदूषण होऊ शकतात. आता या प्रश्नावर उपाय म्हणून आम्ही घनकचरा व्यवस्थापन हा प्रोजेक्ट बनविला आहे. मानव वस्ती, दवाखाना, शासकीय कार्यालय येथील कचरा घंटागाडीमार्फत कचरा संकलन केंद्रापर्यंत न्यायचा. तेथे कचऱ्याचे योग्य प्रमाणात वर्गीकरण केले जाते, जसे की सुका कचरा आणि ओला कचरा. ओल्या कचऱ्यामध्ये स्वयंपाकघरातील अन्य मोठमोठ्या हॉटेलातील शिळे अन्न, खरकटे, अंड्यांची टरफले, भाज्यांच्या साली असा जो काय ओला कचरा असतो तो ओल्या कचऱ्याच्या खड्ड्यात टाकायचा आणि त्यात गाडून सोडून नैसर्गिकरित्या विघटनाद्वारे त्याचा वापर सेंद्रिय खत म्हणून शेतीसाठी केला जाऊ शकतो. आता असा कचरा ज्याचा पुनर्वापर होणे शक्य नाही तो मानव वस्तीपासून दूर म्हणजेच डम्पिंग ग्राउंड मध्ये गाडला जाऊ शकतो. जसे की दवाखान्याचा कचरा, सुया असं काय कचरा तो डम्पिंग ग्राउंड मध्ये गाडला जाऊ शकतो. आता असा सुका कचरा ज्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे, जसे की काच तोडून वितळवून पुन्हा काच व काचेचे प्रकार बनवले जातात. प्लॅस्टिक वितळवून पुन्हा प्लॅस्टिकच्या वस्तू बनवल्या जातात. कागद व पुट्ट्याचा पुन्हा लगदा करून पेपर पुट्टा बनवले जातात. यामुळे होणारी वृक्षहानी टाळता येते. असंच जर आपण कचऱ्याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावली तर कचऱ्याचे ढिगारे वाढणार नाही. तसंच आपले आर्थिक आरोग्य उत्तम राहील, पर्यावरणाची हानी होणार नाही, आपले गाव व शहरे स्वच्छ व सुंदर बनतील आणि भौगोलिक व सांस्कृतिक विविधतेने नटलेला आपला सुजलाम सुफलाम भारत हे जगभरातील लोकांच्या